नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच चंद्रपुरातून एक मोठी बातमी. शहरात दाखल झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटींचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. सामाजिक संघटना, वकील संघटना यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळानं राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठवलेला बांबूचा राष्ट्रध्वज ठाकरे यांना भेट देण्यात आलेला आहे. माजी महापौर राखी कंचलवार यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश होता. राज ठाकरे यांनी चंद्रपुरात वाढीस लागलेल्या बांबू आधारित उद्योगाबाबत आज माहिती घेतलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत आणि चंद्रपुरात त्यांच्या गाठीभेटी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, राज ठाकरे ऍक्शन मोडवर पुन्हा एकदा. नक्कीच प्राजक्ता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. सकाळपासूनच चंद्रपूर शहराचा आढावा मनसे पदाधिकाऱ्यांकडून ते घेत आहेत. थोड्या वेळापूर्वीच ह्या दौऱ्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या भाजपच्या नेत्यांशी होताना अधिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आताच थोड्या वेळापूर्वी चंद्रपूर शहराच्या माजी महापौर ज्या आहेत त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. आणि या भेटीचं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी एक जी भेट वस्तू दिलेली आहे ही अधिक चर्चेत राहिली आहे. थोड्या वेळापूर्वीच ते आता भेट घेऊन हॉटेलच्या खालती आलेले आहेत. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर या दौऱ्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत त्या ऍक्शन मोडवरती आलेले आहेत. नागपूर शहराची त्यांनी कार्यकारिणी बरखास्त केली. ज्या पदाधिकाऱ्यांकडनं काम झालेलं नाहीये किंवा पक्ष विस्तारासाठी तिथे वाव मिळालेला नाहीये अशा पदाधिकाऱ्यांवरती त्यांनी कारवाई करून थेट नागपूर शहरामध्ये त्यांनी कार्यकारिणी बरखास्त केली. चंद्रपूर शहरामध्ये सुद्धा आज ते दिवसभर 6 विधानसभा निहाय आढावा घेणार आहेत. त्या अंती नेमका काय राज ठाकरे इथल्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र सद्यस्थितीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा हा भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठींमुळेच अधिक चर्चेत राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रपूर शहरात त्यांनी सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे चंद्रपूर शहरातील विविध मान्यवर आहेत, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि शहराच्या बाबतीत एक आढावा जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतला. आणि आता विधानसभा निहाय चंद्रपूर शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ही आता सुरू झालेली आहे. एकंदरीत ही एक 3:30 वाजेपर्यंत ह्या बैठका सुरू होऊ शकतात. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपूर शहराच्या बाबतीत काय भूमिका घेतात किंवा काही नव्या नेमणुका करतात का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र सद्यस्थितीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इतर भेटीगाठी ज्या आहेत त्या अधिक होताना आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच विशाल, आता राज ठाकरेंचा हा पुढचा दौरा नेमका कसा असेल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान चंद्रपूर शहराचे भाजपचे माजी महापौर आणि उपमहापौर हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावरती आहेत आणि आज ते चंद्रपूर शहरामध्ये आहेत. खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा अधिक चर्चेला जातोय ते म्हणजे भाजप नेत्यांच्या भेटीगाठींमुळे. आजही चंद्रपूर शहरामध्ये भाजपचे माजी महापौर उपमहापौर जे आहेत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडनं ते भेटवस्तूसुद्धा घेऊन आलेले आहेत. आणि आपल्यासोबत चंद्रपूर शहराचे माजी महापौर आणि उपमहापौर यांच्याशी आपण बोलणार आहोत. खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक जी ही कुठेतरी भाजपशी वाढताना पाहायला मिळते. तुम्ही सुद्धा आज या ठिकाणी भेटायला आलेलात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षवाढीसाठी म्हणून या दौऱ्यावरती आहेत. राजसाहेब त्यांच्या पक्षवाढीसाठी दौऱ्यावर आलेले आहे, पण आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात आलेले आहे, आमच्या चंद्रपूर शहरात आलेले आहे आणि अतिथी देवो भव. आणि आमचे आदरणीय नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार त्यांनी एक सदिच्छा भेट आमच्यामार्फत राजसाहेबांना देण्यासाठी पाठवलेली आहे. हा सुंदरसा असा एक झेंडा आहे. याच्यामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजीचं भाषण आपण ऐकू शकतो. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बांबू संशोधन केंद्र इथे चंद्रपूर जिल्ह्यात सुरू केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जे काही कलावंत आहे त्यांनी अनोखी कला याच्यामध्ये सादर केलेली आहे आणि त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात बरंच काही रोजगारसुद्धा मिळालेला आहे. आणि अशीच एक अनोखी भेटवस्तू आम्ही राजसाहेबांना सदिच्छा भेट. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. त्यांच्या जुहूमधील अधीश या 7 मजली बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित करण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. राणेंच्या अधीश बंगल्यासंदर्भातील याचिका फेटाळताना कोर्टानं मुंबई महापालिकेला कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार हे स्पष्ट झालंय. सुनावणी दरम्यान कोर्टानं स्पष्ट केलंय की नारायण राणे यांनी समुद्रकिनारी अवैधपणे तिप्पट बांधकाम केलंय. दरम्यान या पाडकामावर राणेंच्या वकिलांनी कारवाईवर स्टे मागितला होता. मात्र कोर्टानं स्टे देण्यास नकार देताना 10 लाखांचा दंड देखील ठोठावलेला आहे.
आज जो जजमेंट पास हुआ, जजमेंट में बहुत ही क्लियर हो गया कि कोर्ट ने डेमोलिशन परमिट कर दिया है। अदालत ने अपने फैसले में कहा है कि नारायण राणे ने सीआरजेड में 3 गुना ज्यादा कंस्ट्रक्शन किया, एफएसआई नॉर्म्स का वायलेशन किया, दुनिया भर के कानूनों का वायलेशन किया। और साथ ही साथ जब नारायण राणे के एडवोकेट ने कोर्ट से एक स्टे मांगा कि आप हम कम से कम ये प्रक्रिया 4 हफ्ते रोक दीजिए ताकि हम सुप्रीम कोर्ट जा सकें, तो कोर्ट ने इस मांग को, इस स्टे की मांग को, यानी स्टेटस को की मांग को कोर्ट ने खारिज कर दिया। पत्राचाळ व्यवहाराशी संबंध नसल्याचा राऊतांचा दावा ईडीनं खोडून काढलाय। पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणी संकल्पनेच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये देखील राऊत सहभागी होते असा दावा ईडीनं दोषारोप पत्रात केला। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 3 ऑक्टोबर 2007 रोजी या संदर्भात घेतलेल्या बैठकीत राऊत हे उपस्थित होते असं दोषारोप पत्रात म्हटलंय। घडलेल्या गुन्ह्यातून संजय राऊत यांना गुरु आशिष कंपनीकडून 3 कोटी 28 लाख रुपयांचा लाभ झाला असं देखील या चार्जशीटमध्ये म्हटलेलं आहे। दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आता आक्रमक झाली आहे। आज शिवसेनेचं शिष्टमंडळ दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी जी नॉर्थ वॉर्डमध्ये धडकणार आहे। यावेळी जी नॉर्थ वॉर्डमध्ये अधिकाऱ्यांची शिवसेना शिष्टमंडळ भेट घेईल। महत्त्वाचं म्हणजे परवानगी मिळाली नाही तर शिवसेना हायकोर्टात जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा पालघरमध्ये युवा सेनेला धक्का दिलेला आहे। आदित्य ठाकरेंच्या युवा सेना जिल्हा कार्यकारिणीमध्ये असलेल्या पालघरमधील रिकी रत्नाकर यांची पालघर युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्ती झाली असून शिंदेंकडून रत्नाकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आलंय। आणि आता बातमी आहे जळगावमधून। शिवसेना संपर्क कार्यालयाच्या मागच्या बाजूला सट्ट्याचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी शहर प्रमुख शोभा चौधरी यांनी या प्रकाराला वाचा फोडली आहे। मेहरुण परिसरातील एका सट्टा पेढीवर त्यांनी छापा टाकून भांडाफोड केला। विशेष म्हणजे ही सट्टा पेढी शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या आश्रयानं मागच्या बाजूला सुरू होती आणि या छाप्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे पोहोचलेल्या एमआयडीसी पोलिसांनी अनिल लक्ष्मण माळी याच्यासह सट्टा पेढी मालक जावेद शेख सलीम या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। या ठिकाणाहून सट्टा खेळण्याच्या साहित्यासह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। मला माहित नाही तर सट्टा चालू आहे, त्यांनी महिलांचं नाव घेतलं, त्या महिला आल्या म्हणून मी इकडे आली। मला माहित नाही होतं, नाही तर एवढा तमाशा आहे मागे, एवढा मोठा तमाशा, 5-50 लोक। भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणाऱ्या T20 सामन्यासाठी नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे। मात्र या सामन्याचं तिकीट अवघ्या काही मिनिटातच सोल्ड आउट झालेली आहेत। त्यामुळे क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे। तिकीटं सोल्ड आउट होतात सोशल मीडियावर तिकीटं उपलब्ध असून संपर्क साधा असे मेसेज व्हायरल होण्यास सुरुवात झाली। यामध्ये अवाच्या सव्वा दरात तिकिटांची विक्री होते। 500 रुपयांचं तिकीट 2500 रुपयांना विकलं जात आहे, तर तिकीट विक्रीची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। 3800 का टिकट है, 3800 वाला 2 है, 2 उसके बाद में 3800 वाला 2 है क्या? कौन सा है लेकिन? जे में एन में है क्या? कितनी प्राइस है एन वाली? 500 रुपये वाली? नहीं, 3800 प्राइस ही है। अच्छा, तो ये कितने में देंगे अपने को? अब देख लीजिए कितना दे सकते हैं। बोलो ना। 3800 8,000 पर गया लगभग, 8,000 जीएसटी सब कुछ लेके 8,000 पर गया टिकट का, 2 टिकट। 8,000 पर 2 टिकट, 9,000 दे देंगे। कितना चाहिए बताओ फिर? हाँ, 12 मिलेगा। कितना? 12 तो बहुत ज्यादा हो गया यार। एक 4,000 वाला है ना? 3500 का है, जीएसटी लेके सब कुछ लगे 3800 कुछ रुपया पड़ा था, 4000, तो मतलब 76, 7,000, 700, 800 हो गया। आणि आता राजकीय गोटातून एक मोठी बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालंय। महाराष्ट्र सदनातील बँकेट हॉल आणि प्रेस कॉन्फरन्स हॉल बुक करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, तर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये देखील मुख्यमंत्री जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सदनात अनेक रूम बुक करण्यात आलेले आहेत आणि जवळपास 40 आमदार इथे येणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते।
विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच दिल्लीवारी करतायत आणि उद्या ते दिल्लीमध्ये दाखल होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातल्या विविध प्रकल्पांबाबत केंद्रीय मंत्र्यांची देखील ते भेट घेणार आहेत। तर वेदांता फॉक्सकॉन प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकार फ्रंट फूटवर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि नितीन गडकरींची ते भेट घेणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालाय, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत। महाराष्ट्र सदनातील बँकेट हॉल आणि प्रेस कॉन्फरन्स हॉल बुक करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये देखील मुख्यमंत्री जाण्याची शक्यता आहे। तर विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ही दिल्लीवारी आपण पाहतोय। महाराष्ट्रातल्या विविध प्रकल्पांबाबत ते केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहेत। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती आणि या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्याच दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत। महाराष्ट्र सदनातील बँकेट हॉल आणि प्रेस कॉन्फरन्स हॉल बुक करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाण्याची शक्यता आहे आणि यावेळी त्यांच्यासोबत 40 आमदार येणार असल्याची देखील माहिती न्यूज 18 लोकमतकडे आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। तर विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्र्यांची देखील उद्या भेट घेणार असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। वेदांता फॉक्सकॉन प्रकरणानंतर आता सरकार फ्रंट फूटवर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि नितीन गडकरी यांची देखील ते भेट घेणार असल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता उद्याच दिल्लीमध्ये दाखल होणार असल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट, त्यांचा दौरा कसा असेल? बरोबर आहे। न्यूज 18 लोकमतने बातमी दिली होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर असणार आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगात देखील जाण्याची शक्यता आहे आणि सोबत आपले समर्थित आमदार जे आहेत त्यांना देखील ते दिल्लीत घेऊन येणार आहे आणि यासाठी आज सायंकाळपासून आमदार दिल्लीत यायला सुरुवात होईल। सोबतच दिल्लीतील महाराष्ट्र सदन जिथे मी सध्या उपस्थित आहे ते माझ्या मागे असलेला प्रेस कॉन्फरन्स हॉल आणि समोर असलेला बँकेट हॉल हा देखील बुक करण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातले जे पत्रव्यवहार आहे तो न्यूज 18 लोकमतकडे आहे की ह्या दोन्ही जे हॉल आहे हे 21 तारखेला बुक करण्यात यावे आणि सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते की एकनाथ शिंदे हे उद्या नितीन गडकरी यांची देखील भेट घेणार आहे, पियुष गोयल यांची देखील भेट घेणार आहे, अनिल वैष्णव यांची देखील भेट घेणार आहे। महत्वाचं म्हणजे सर्वात प्रथम न्यूज 18 लोकमतने ही माहिती दिली होती की मुख्यमंत्री आपल्या समर्थित आमदारांसह दिल्लीत येणार आहे आणि सोबतच ते केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पुढे देखील जाण्याची शक्यता आहे, कारण की त्या पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे। एक प्रकारे ज्या म्हणते असं म्हणताय की आपल्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जाऊन एक प्रकारे निवडणुकीचं चिन्ह आणि सोबतच शिवसेना कोणाच्या हक्काची यावर देखील ते हक्क दाखवणार आहे की आणि आमच्या सोबत हे सगळे समर्थित आमदार आहे आणि हे समर्थित आमदार आपलं शपथपत्र होऊ शकतं व्यक्तिगत स्तरावरती ते केंद्रीय निवडणूक आयोगाला देतील आणि सांगतील की आम्ही एकनाथ शिंदे सोबत आहोत, त्यामुळे आम्हाला शिवसेनेचं निवडणुकीचं चिन्ह देण्यात यावं। सोबतच संपूर्ण शिवसेनेची जो अधिकार आहे तो देखील एकनाथ शिंदे गटाला मिळावा अशा प्रकारची ती मागणी करू शकतात, अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणाकरता आणि सोबतच हे ज्या पद्धतीनं वाद सुरू आहे सध्याची शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विविध प्रकल्पाच्या मुद्द्यावर त्यावर देखील उद्या दिल्लीत बैठकीची सत्र होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। निश्चितच प्रशांत, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झाल्यावर नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता एक मोठी बातमी, काही दिवसांपूर्वी पुणे आणि कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये खाकी वर्दीतील पोलीस नाचल्यामुळे वादंग निर्माण झाला होता। पोलिसांची ही कृती योग्य होती किंवा नव्हती यावरून वादविवाद सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार पोलिसांना खाकी वर्दी घालून नाचण्यास मनाई करण्यात आली आहे। पोलिसांनी अशा प्रकारे खाकी वर्दीमध्ये मिरवणुकीत नाचणं हे अवमानकारक आहे, त्यामुळे पोलिसांनी अंगावर गणवेश असताना मिरवणुकीमध्ये नाचू नये असे निर्देश कुलवंत सरंगळ यांनी दिलेले आहेत। कोरोनाच्या 2 वर्षांच्या खंडामुळे यंदा गणेशोत्सव जोशात साजरा झाला होता आणि या काळात मिरवणुकांमध्ये पोलीस नाचतानाच्या जवळपास 50 व्हिडिओ क्लिप्स समोर आल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हे निर्देश देण्यात आलेले आहेत।
थेट पुण्यामध्ये जाऊयात. तिकडे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यापीठाचं विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. थेट जाऊयात. लागलाच पाहिजे सुधारित निकाल लागलाच पाहिजे विद्यापीठ प्रशासनाचं करायचं काय सुधारित निकाल लागला परीक्षा विभागाचा कारभार अनेक विद्यार्थ्यांना 0 मार्क आलेले टेक्निकलचे विद्यार्थी त्यांना 0 मार्क पडू शकत नाही. जबाबदारी झटकते. अखिल भारतीय विद्यार्थी पुणे विद्यापीठात आंदोलन करत आहे आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात. या अनुषंगाने पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, विद्यार्थी नेमकं हे आंदोलन का करतायत, काय त्यांच्या मागण्या? पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. पुण्यामध्ये विद्यापीठात अभाविपचं आंदोलन सुरू आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यापीठात जोरदार घोषणाबाजी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येते. पुण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातली ही दृश्य. तर पुणे विद्यापीठात हे आंदोलन सध्या सुरू आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, हे विद्यार्थी नेमकं आंदोलन का करतायत, काय त्यांच्या मागण्या आहेत? विद्यापीठाचे 2-3 महत्वाचे प्रश्न आहेत. एक तर कुलगुरू नाही आहे विद्यापीठाला आणि परीक्षेचे निकाल विलंबाने लागतात, कोर्सेस सुरू होत नाही. काय मागणी नेमकी मुलांना? आमची मागणी इतकीच आहे, जे निकाल त्यांनी चुकीच्या पद्धतीने लावले ते लवकरात लवकर दुरुस्त करावे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आपण पाहू शकतो विद्यापीठात या मुलांनी अँब्युलन्स आणलेली. अँब्युलन्स का आणली तुम्ही इथून? नाही, विद्यापीठाला आज खरं तर हॉस्पिटलाइज करण्याची आवश्यकता आलेली आहे. प्रभारी कुलगुरू गेले 3 महिन्यापासून आहे, ते कारभार पाहत नाहीये. ते मुंबईला जाऊन बसतात, परदेश दौरे करतात. परंतु विद्यार्थी हा वाऱ्यावरती सोडण्यात आलेला आहे आणि परीक्षा विभागातील ढिसाळ कारभार आणि विद्यापीठाचा ढिसाळ कारभार याला सुधारित करण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपाचं अँब्युलन्स आंदोलन आज विद्यार्थी परिषदेला करावं लागतंय. महाराष्ट्रभरातून म्हणजे नगर, नाशिक, पुणे शहरातून अनेक विद्यार्थी जे परीक्षेमध्ये फेल झालेले आहेत ते विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे प्रतिकात्मक स्वरूपाचं आंदोलन करते. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि जोपर्यंत सुधारित निकाल लावत नाहीये, एका विद्यार्थ्याला 0 मार्क देण्यात आलेले आहेत, तर टेक्निकलच्या विद्यार्थ्याला, लॉच्या विद्यार्थ्याला 0 मार्क पडणार नाही. मला सांग शुभम, तू आंदोलन केलं, अँब्युलन्स आतमध्ये आणली, याच्यामुळे विद्यापीठाची शिस्त बिघडत नाही का? आंदोलन का करतो? आंदोलनाची एवढी साधी मागणी आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या, काबड कष्ट करून परीक्षा दिला, थेरटिकल पद्धतीने परीक्षा दिला. विद्यार्थी सांगतात 1-2 सप्लिमेंट आम्ही लावले तरी देखील आम्हाला 0 मार्क कसं काय? ही विद्यापीठाकडून झालेली टेक्निकल अडचण आहे. त्यांची चूक ते मान्य करत नाहीयेत आणि ही चूक न मान्य केल्यामुळे म्हणते रिचेकिंग करा. विद्यापीठ रिचेकिंग करा म्हणते, परंतु विद्यार्थ्यांचे जॉब लागलेत, विद्यार्थ्यांना बाहेर देशातून ऍडमिशन घ्यायचे, कुठे त्यांना नोकरीची संधी मिळत नाहीये. आणि जे विद्यार्थी सांगतात की फोटोकॉपी रिचेकिंग हा प्रश्न आहे, पण त्याला जी वेळ जाणार आहे तो जाणारा कालावधी खूप मोठ्या प्रमाणात आहे. ही विद्यापीठाकडून झालेली चूक आहे. मग विद्यार्थ्यांनी का भोगावं लागतंय? यासाठी आजारी पडलेल्या विद्यार्थी प्रशासनाने, विद्यापीठ प्रशासन, या विद्यापीठ प्रशासनावर उपचार करण्यासाठी आम्ही ठिकाणी आलो. जोपर्यंत विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल लागत नाही तोपर्यंत हा विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आणि विद्यार्थीतून हलणार नाही. गुरुही नाहीत या विद्यापीठाला, हे दुर्दैव आहे. एकदम दुर्दैव आहे. ईस्ट ऑफ ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणणं जाणाऱ्या विद्यापीठाचं आज या विद्यापीठातले कुलगुरू गायब आहेत. कुलगुरू गायब आहेत. आम्ही विद्यार्थी म्हणून डाग कुणाकडे मागायची, नाही कुणाकडे मागायचा, हा प्रश्न या विद्यार्थ्यांना इथे उपस्थित झालाय.
आपण बघितलंय सगळे विद्यार्थी आक्रमक अशासाठी झाले कारण विद्यार्थी निश्चितच तर परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात हे विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. चंद्रकांत, अधिकही अपडेट वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. नाशिकमधून बातमी. पुरामध्ये वाहून गेल्यानं 11वीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना निफाड तालुक्यामध्ये घडली आहे. तन्वी विजय गायकवाड असं मृत तरुणीचं नाव आहे. 11वीच्या विज्ञान शाखेमध्ये शिकणारी तन्वी शिवडी गावातील मामाच्या घरातून सोमवारी कॉलेजला जाण्यासाठी निघाली. यावेळी विनता नदीला पूर आलेला असतानाही तन्वीनं पुलावरून आपली इलेक्ट्रिक बाईक नेली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं काही सेकंदातच ती गाडीसह वाहून गेली. यावेळी स्थानिकांनी प्रयत्न करत तिला संत जनार्दन स्वामी पर्णकुटी जवळून बाहेर काढलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिकडे अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेले आहेत. जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा इथला शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला. दुथडी भरून वाहणारी नदी ओलांडत असताना हा प्रकार घडला. बुडालेल्या शेतकऱ्याचा शोध घेतला जातोय. पाणीच नाही पाहिजे नदीले. चाळीसगावच्या तितूर डोंगरी नदीला आलेल्या महापुरामुळे मुंदखेडा पातोडा या 2 गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय. या दोन्ही गावांना जोडणारा एकमेव पूल पाण्याखाली गेल्यानं पातोंडा आणि मुंदखेड्यासह इतर काही गावातील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पावसाळ्यात शेतीच्या कामासह दैनंदिन व्यवहारांसाठी पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. तर ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून असून या पुलाची नव्यानं निर्मिती करून त्यांची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी अजूनही प्रलंबित आहे. जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे. इथली तामसवाडी आणि अक्कलपाडा धरणं 100% भरलेली आहेत. धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे बोरी आणि पांझरा नद्यांना पूर आलाय. तर गेल्या 5 दिवसांपासून सात्री गावचा तालुक्याशी संपर्क तुटलाय. प्रशासनानं ग्रामस्थांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलंय. तिकडे धुळे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागतोय. पावसामुळे शहरातील नाल्यांना पूर आल्यानं शहरातल्या 150हून अधिक घरांमध्ये पाणी शिरलंय. तर नाल्याखाटी असलेल्या घरांना सर्वात जास्त फटका बसला असून जलमय घरांमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन दलाकडून बचाव कार्य राबवण्यात आलं. जवळपास 150 लोकांना यावेळी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर प्रचंड रोष व्यक्त केला. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कोंडोली परिसरातील अडाण नदीच्या पुरातून अंत्ययात्रा नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. इतकंच नाही तर नंतर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आलाय. कोंडोली स्मशानभूमीचा रस्ता, पूल आणि स्मशानभूमी बनवण्याची मागणी ग्रामस्थांकडून वेळोवेळी करण्यात आली. मात्र ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय. तिकडे बुलढाणा जिल्ह्यात 8 दिवसांपासून पावसाचा जोर पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील देऊळगाव मई जवळील खडकपूर्णा धरणातील जलसाठा हा 91% पोहोचलेला आहे. त्यामुळे धरणाचे 19 दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येतोय. नदीकाठी असलेल्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून धरणातील आवक वाढल्यास विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसण्याची भीती वर्तवण्यात येते. सलग होत असलेल्या मुसळधार पावसानं मालेगाव शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. मोसम नदीला खेटून असलेल्या वसाहती आणि झोपडपट्टीत पुराचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचून अनेक यंत्रमाग, कारखाने, घरात देखील पाणी शिरलं. तर अतिवृष्टीमुळे काही रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले. सोयगाव, दरेगाव, भायगाव, कृषीनगर, म्हाळदे, रमजानपुरा, कलेक्टर पट्टा या भागांना या पाण्याचा मोठा फटका बसलाय. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील बहाळ परिसराला पावसानं झोडपून काढलंय. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. तर शेतात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय. पिकं कशी वाचवायची असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय. या अतिवृष्टीचा 540 हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय. केळी, कापूस, ऊस, मका, लिंबू, मोसंबी, शेवगा, ज्वारी, बाजरी इत्यादी मध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे. तसेच नारळी नदी लगतच्या बऱ्याच शेतात
पुराचं पाणी शिरल्यानं पिकं वाहून गेली आहेत. तिकडे औरंगाबाद मधल्या दावरवाडी तांडा इथे रस्ता नसल्यानं गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. या ठिकाणी एका महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह बैलगाडीतून घेऊन जाण्याची वेळ आली. गावातून एकही वाहन बाहेर जात नसल्यानं नागरिकांनी बैलगाडीतून महिलेचा मृतदेह गावाबाहेर काढला. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्य सरकारकडून एकीकडे खड्डेमुक्त रस्त्यांचं आश्वासन देत असतानाच अलिबागमधील एक रस्ता मात्र मृत्यूचा सापळा बनलाय. अलिबाग शहरातील या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न प्रत्येकाला पडतोय. खड्ड्यांमध्ये रस्ता गायब झाला असून मार्ग शोधताना नागरिकांची चांगलीच कसोटी लागते. महत्त्वाची बाब म्हणजे याच मार्गावरून दररोज लाखो वाहनांची वर्दळ होत असते. मात्र अशा रस्त्यांमुळे चालक सुखरूप घरी पोहोचणार की नाही याची शाश्वती देता येत नाही. आणि अलिबाग मधल्या या खड्डेमय रस्त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी. मी ज्या ठिकाणी आता बातमी बनवण्याचा प्रयत्न करतोय, आपण बघत असाल हा टेम्पो जो आयसर आहे या संपूर्ण या मोटरसायकलला अक्षरशः ठोकलेला आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे या रस्त्याची जी दुरावस्था आहे ती दुरावस्था आहे. सुदैवानं या दोन्ही तरुणांचा आता जीव वाचलाय. काय गंभीर परिस्थिती आहे, काय मला वाटतं खूप वाईट आहे. सगळ्याकडे पूर्ण इथे आलं पाहिजे व्हिडिओ. आणि एवढं भयंकर आहे की इथे म्हणजे कधी कोणाला जीव जाऊ शकतो. कालच एक ॲक्सिडेंट झाला, एक फार्मा फील्डमधला एक महेश मेडिकलवाला गडपचा तो एक्सपायर झालेला आहे दुर्दैवाने. भयानक परिस्थिती आहे. आता तुमचीही परिस्थिती तशीच होती. हो 100% आमच्या आता खरोखर देवाची कृपा म्हणावी लागेल. तेवढ्यासाठी आम्ही वाचलो, नाहीतर आमचं पण तसलं तेच हे होतं. तर आपण बघितलं ही एक दृश्य आहेत न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आणि खास करून प्रशासनासाठी. हा ॲक्सिडेंट जो होता हा होता वाचलेला आहे. आणि ही जी दुर्दशा आपण बघत असाल, मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांच्या रांगा आहेत. 5 ते 6 किलोमीटर अशा प्रकारच्या रांगा आहेत. 15 मिनिटाच्या अंतराला 1.25 तास ते 1.5 तास मोबाईल होते. आणि रोज या ठिकाणी एकतरी जीव जातोय असं या संपूर्ण प्रवाशांचं आणि इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. तेव्हा प्रशासन याकडे लक्ष देईल का की अजून जीव जाण्याची वाट बघेल हे पाहणे औत्सुक्याचं असेल. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, पेण, वडखल. आणि आता गृहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण भाज्यांचे दर हे पुन्हा भडकलेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांची आवक ही 60% घटली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीचे दर हे 100 पार गेलेत. घाऊक बाजारात कोथिंबिरीची एक जुडी 80 रुपयांवर गेली आहे. फ्लावर, शिमला मिरची, फरसबी, गवार आणि भेंडी या भाज्यांनी किरकोळ बाजारात किलो मागे 100चा टप्पा ओलांडलाय. काही दिवसांपूर्वी फ्लावर, शिमला मिरची, फरसबी, गवार आणि भेंडीचे दर हे किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये इतके होते. सध्या किरकोळ बाजारात त्यांचे प्रति किलो दर हे 100 ते 120 रुपयांवर पोहोचलेले आहेत. मेथीच्या एका जुडीचा दर हा 50 रुपयांवर गेलाय. आणि आता काहीशी दिलासा देणारी बातमी. उच्चांकावर गेलेले खाद्यतेलाचे दर येत्या काळात कमी होण्याची शक्यता आहे. दर कमी होणार असल्यानं दसरा दिवाळीमध्ये गृहिणींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्वदेशी तेलबिया मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यामुळे हे खाद्यतेलाचे दर येत्या काळात कमी होण्याची आशा आहे. युद्धानंतर आता रशियाहून हळूहळू आयात सुरळीत होते. अशी सर्व स्थिती असताना सध्या स्वदेशी खाद्यतेल स्थिती देखील सुधारते आहे. पितृपक्षामुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागणी घटल्यानं सणांच्या दिवशी 150 रुपयांनी विकले जाणारे गोंड्याचे दर हे 5 रुपये किलोपर्यंत घसरलेले आहेत. अशात खड्ड्यांमुळे बाजारात मालाची आवक उशिरानं होते. त्यामुळे फुलं खराब होण्याचं प्रमाण देखील वाढलंय. अनेक फुलं कचऱ्याच्या डब्यात फेकण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा ऊसाचं क्षेत्र वाढलं असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात 3रा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. दरम्यान साखर कारखानदारांनी एक रकमी FRP देण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तर एक रकमी FRP न दिल्यास संघर्ष करू असा इशारा देखील त्यांनी दिलाय. यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी. मराठा आरक्षणाबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिलेली आहे. या समितीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती तसंच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारसींवर वैधानिक कार्यवाही करेल. तर मराठा आरक्षणाबाबत उपसमिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी त्याला मान्यता दिलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, तर मराठा आरक्षणाबाबत उपसमिती आता गठीत केलेली आहे. 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती असेल, त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिलेली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिलेली आहे. तर या समितीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, काय अपडेट? राज्यातील मराठा समाजाचा प्रश्न अजूनही सुटलेले नाहीये. त्यांची जी प्रामुख्याने मागणी आहे आरक्षणाच्या संदर्भात, त्या संदर्भात अजूनही न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. त्यातच मराठा समाजाचे अनेक विविध काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी एक शिष्टमंडळ नेमण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहमती दिलेली आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाची एक मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे. त्याचं अध्यक्षपद चंद्रकांतदादा पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांना बनवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या संपूर्ण उपसमितीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री आहेत, त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे आणि विकास मंत्री दादा भुसे आहेत, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांचं एक उपसमिती तयार करण्यात आलेली आहे आणि या उपसमितीच्या मार्फत राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती व इतर संलग्न बाबींच्या संदर्भात अहवालातील शिफारशीवर वैधानिक कार्यवाही जी करायची आहे त्या संदर्भातील निर्णय जे ते घेतले जाणार आहे. त्याचबरोबर मराठा समाजातले जे कार्यकर्ते, त्याचबरोबर मराठा समाजाने आतापर्यंत जो संघर्ष केलेला आहे त्या संघर्षामध्ये अनेक मराठा समाजातले कार्यकर्ते जे आहेत ते गंभीररित्या काही ठिकाणी जखमी झालेले, काहींचे कायदेशीर कारवाई जी त्या सुरू आहे. या सगळे प्रश्न जर त्यांच्याशी विश्वासाने सोडवायचे असतील निश्चितच आता मराठा बांधवांना कितपत दिलासा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुण्यातून एक मोठी बातमी. पार्किंगमध्ये ड्रेनेजचं पाणी सोडण्याच्या आणि रस्त्यावरून ये जा करण्याच्या वादातून सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील 2 इमारतीतील रहिवाशांमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलेली आहे. या हाणामारीमध्ये महिला देखील जखमी झाल्या असून दोन्ही बाजूंकडून हवेली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आलेल्या आहेत. तर मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, काय नेमकं प्रकरण घडलंय? प्रकरण एकदम साधं आणि सोपं आहे. ड्रेनेजच्या पाण्याचा हा सगळा वाद होता 2 सोसायट्यांमधला आणि तिथं हमरीतुमरी झाली, त्यातनं हाणेमारी आणि तिथं ऑब्व्हियसली आता सगळ्या सोसायट्यांना सीसीटीव्ही बसवलेलेच असतात. त्यात हे सगळं काहीच झालं आणि त्यात हे सगळं आता समोर आलेलं आहे. म्हणजे अक्षरशः पहिलं आपण म्हणायचं नळावरची भांडणं किंवा गल्लीबोळातली भांडणं, आता ही सोसायटीतली भांडणं अशी जगजाहीर व्हायला लागलेली आहेत. दोन्हीकडे कंप्लेंट दाखल आहेत कोर्स कंप्लेंट पोलीस हवेली पोलीस स्टेशनला. किरकटवाडीतला हा भाग आहे सगळा. बरं चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. सारखंच ठेवावं ही मागणी जी आहे ती शिवभोजन केंद्र संचालक करतात. मनसेकडून औरंगाबाद जिल्हा निबंधक कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ॲक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमॅन्स असा मसाला असलेला राडा हा सिनेमा, मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी निमिषा यांनी. नमस्कार, मी निमिषा. न्यूज 18च्या या आपल्या स्टुडिओमध्ये आज एक विशेष राडा बघायला मिळणार आहे आणि या राडाचीच संपूर्ण टीम सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. तुमच्या सगळ्यांचं न्यूज 18 स्टुडिओमध्ये स्वागत. सो माझ्यासोबत या चित्रपटाचा अभिनेता आहे आकाश. आकाश, हा तुझा पहिलाच चित्रपट आहे. कसा अनुभव होता पूर्ण शूटिंगचा आणि काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? खूप चांगला अनुभव राहिलेला आहे आणि राडा या चित्रपटामध्ये ऑफकोर्स हा माझा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या मार्फे मी सिनेविश्वात पदार्पण करत आहे आणि माझं हे सौभाग्यच आहे की एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायला मिळते. अभिनय म्हटल्यानंतर हा चेहरा आपल्यासाठी अर्थातच जुना नाही आहे, आय मीन नवा पण नाही आहे. सो शिल्पा, या राडामध्ये तुझा काय रोल असणार आहे, काय भूमिका असणार? गणेश यादव यांच्या मुलीची भूमिका मी ह्याच्यात करते आहे आणि साक्षी नावाचं कॅरेक्टर आहे जे पॉलिटिकल राजकीय एकदम घराण्यातनं नवीन एक चेहरा, जी प्रेमात आहे आणि थोडीशी काय म्हणतात स्पॉइल्ड किड ती आहे. सो अशा प्रकारे साक्षी आहे जी 23 सप्टेंबरला सगळ्यांना बघायला मिळेल. वाव, क्या बात आहे. सो ज्यांचा खूप फॅन बेस आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये, गणेश सर, थोडं घाबरून बोलावं का तुमच्याशी? नाही तर राडा होईल. सो हे तर कळलंय की तुम्ही यांचे वडील असणार आहात, बट याशिवाय आणि कुठली अशी गोष्ट आहे जी यामध्ये नव्याने बघायला मिळणार आहे सगळ्या प्रेक्षकांना? नव्याने बघायला मिळणार आहे ते म्हणजे पहिल्यांदाच मी एका राजकीय पुढाऱ्याची भूमिका करतोय. तसं नाही आहे कारण ते आपल्याकडे विलन म्हटलं की आयदर तो आमदार असतो किंवा हो दे खर्च आपला बाबा आहे सरपंच टाईप. तर त्यामुळे हे टाईपकास्ट झालेली भूमिका आहे. क्या बात आहे. सो फुल ॲक्शन पॅक्ड असा हा सिनेमा असणार आहे. संजय सर, तुमच्याकडे येईल. प्रत्येक सिनेमामधून ना आपण काही ना काहीतरी शिकत असतो आपल्या भूमिकेमधनं. या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल तुम्ही पहिले तर काय ते सांगा आणि त्यामधनं तुम्ही कुठल्या 3 गोष्टी शिकलात तेही सांगा. मला या सिनेमामध्ये मी एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर करतो आहे. जो आमचा हिरो आहे त्याचा मी काका आहे. त्याला अनेक प्रॉब्लेममधून वाचवत आणतो. साऊथचा इम्पॅक्ट कसा असायला हवा आपल्या मराठी सिनेमांमध्ये, कारण काय आमच्या दिग्दर्शकांनी लिहिली कथा मराठी, त्याचं प्रेझेंट केलं साऊथ स्टाईलने, तर त्याचं जे मिश्रण तयार झालं ना, दॅट इज व्हेरी अमेझिंग. तर तो तडका तुम्हाला या सिनेमाच्या माध्यमातून बघायला मिळणार निश्चितच. आणि आता या चित्रपटाचे दिग्दर्शक रितेश सर, मला हे सांगा की हल्ली साऊथचा खूप इन्फ्लुएन्स बघायला मिळतोय बॉलिवूडवरती सुद्धा. सो या मूवी मागे सुद्धा कुठेतरी ते एक साऊथचं इन्फ्लुएन्स होतं का? सर्वप्रथम म्हणजे मराठीमध्ये एक प्रयत्न करण्याची कोशिश केली मी. साऊथ स्टाईल व्हायला पाहिजेत आणि त्या प्रयत्नाला नक्कीच यश येईल, यात काही शंका नाही. निश्चित. सो या भूमिकेकडे किंवा या पूर्ण चित्रपटाकडे तुम्ही दिग्दर्शक म्हणून कसं पाहिलं किंवा काय ही प्रोसेस होती सगळी? दिग्दर्शक म्हणून पाहण्याचं कारण असं झालं की मी विचारही केले नाही की एवढी मोठी स्टार कास्ट येईल. मुळात म्हणजे हा सिनेमा कथा पटकथा संवाद यांनीच त्यांचेच आहेत आणि जसे सुभाष घाई मध्येच गाण्यामध्ये येऊन जातात तसा एक फ्लेवर पण त्यांनी दाखवलेला स्वतःच्या परफॉर्मन्सचा. म्हणजे एक ॲक्टर म्हणूनही बघायला मिळणार. निश्चितच संपूर्ण महाराष्ट्र नाही, देशभर याचा राडा चांगलाच गाजावा असं मी म्हणेल. आणि तुम्ही सगळेच जण आलात न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. आंबोलीच्या ऊस उत्पादक आणि भात उत्पादक शेतकऱ्यांनी आंबोली वन क्षेत्रपाल कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं. आंबोली परिसरात टस्कर हत्तीचा वावर वाढला असून या हत्तींमुळे शेतकऱ्यांना ऊस आणि भात शेतीचं प्रचंड नुकसान सहन करावं लागतंय. शिवाय या नुकसानीची मिळणारी भरपाई देखील तुटपुंजी असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. तसंच या तस्कर हत्तींमुळे नागरिकांमध्ये देखील दहशतीचं वातावरण पसरलंय. हत्तीच्या मार्गावर सौर कुंपण घालण्यात यावं तसंच इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी यावेळी ठिय्या आंदोलन केलं. हत्ती आम्हाला काही जण म्हणे तुम्ही राखलात की काय, 15 दिवस झाले तुमच्याचकडे आहे तो,
आणि त्यामुळे आमच्या रस्त्यावरून जिथून आम्ही जा ये करतो तिथेच तो हत्ती जा ये करत होता रोज. त्यामुळे हत्तीच्यापासून आम्हाला दहशत निर्माण झालेली आहे. काही लोकांना तर आमच्या असं वाटतंय की आंबोलीत असं काय चाललंय, कारण आंबोलीमध्ये एक तर दुसरा भाग असा आहे की ऊसाशिवाय दुसरं काही होत नाही. भात शेती वगैरे म्हणजे इथल्या लोकांना उत्पन्नाचं साधन म्हणून तसं काही नाही आहे. घराच्या बाजूच्या पाण्याच्या टाक्या सुद्धा हत्तीने फोडलेल्या आहेत. पण वन विभागाकडून अशी कारणे दिली जातात की ही हत्ती तुम्ही ह्या टाक्या वगैरे तुम्ही वैयक्तिक हे केल्या किंवा बाकीच्या प्राण्यांनी केला, जनावरांनी. हत्तीने एवढं नुकसान केले की बाकीच्या लोकांना नुकसान भरपाई पण त्याची मिळत नाही. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.